नमस्कार, मी शमिका. आईच्या रोषईमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सांबार बनवणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य घेतलं दाखवते. हे बघा, शेकट्याची शेंग घेतले, शेकट्याची शेंग, भोपळा, वांग आणि फ्लावर. हे बघा, हे सगळं कापून घेतले. त्याच्यामध्ये पापडी पण घेतले. 4 ते 5 पापड्या घेतले, कापून घेतले. एक मोठा टोमॅटो, एक कांदा, कढीपत्ता, अद्रक लसूण कुटून घेतले. तेल गरम झाले. आता आपण 1 चम्मच तूप टाकूया. पॅन गरम झाले. थोडंसं तेल टाकूया, 2 चम्मच. अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच राई, 1 छोटा चम्मच हिंग. अद्रक लसूण, कढीपत्ता, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जरा फ्राय करून घेऊया. कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालाय. टोमॅटो टाकून घेते, मीठ टाकून घेते. हे बघा, टोमॅटो पण शिजला आपला. थोडा जास्त शिजून नाही द्यायचं, कारण भाज्या आपल्याला शिजवायच्या आहेत. तर भाज्या टाकून देते. भाज्या फोडणी शिजवून घ्यायच्या. डायरेक्ट आपण टाकल्या डाळीमध्ये तर जास्त शिजतात. हे बघा, भाज्या आपल्या मस्त शिजल्यात. ही डाळ मॅश करून घ्यायची चांगली. आता आपण मसाले टाकून घेऊया. हळद, सांबार मसाला, लाल तिखट. आता ही मॅश केलेली डाळ आपल्याला जशी घट्ट पातळ पाहिजे तसं पाणी टाकून घेऊया. सांबार जरा घट्टच ठेवायचा. सांबार आपला मस्त छान शिजलाय. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकायची. जरा बॉईल येऊ द्या. मग हा बघा, आपला सांबार एकदम छान शिजलाय. आता गॅस बंद करून घ्यायची. सांबार आपला तयार आहे. सांबार, भात, चपाती. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.